नमस्कार. बिझनेस का करावा? व्यवसाय का करावा? असा प्रश्न डोक्यात येणं काही लोकांचं साहजिकच आहे. थोडं त्यावर मी जरा तुम्हाला क्लॅरिटी देतो. थोडं जरा ब्रेन वॉश तुमचं करतो, ते करणं गरजेचं आहे. आपल्याकडं पिढ्यानपिढ्या खूप गोष्टी चालत आलेल्या असतात, आहेत. तर तुम्ही आपल्या घरात पण बघा. म्हणजे मी काही पर्सनली कोणाला टार्गेट करत नाही आहे. मला पर्सनली काही बोलायचं नाही आहे. मी एक जनरल केस स्टडी शेअर करतो तुमच्यासोबत. तुमच्या घरामध्ये बघा, तुमचे पॅरेंट्स बघा, की पणजोबा, आजोबा, वडील, आपण मग काय काय करत आलेले आहेत किंवा काय काय करतो आपण. तर ज्या घरामध्ये ना नोकरीपेशा व्यक्तिमत्व असतं किंवा जॉब, गव्हर्नमेंट सर्व्हिस असू देत किंवा प्रायव्हेट असू दे किंवा काही असू देत, तर तीच प्रथा पुढे चालत आलेली असते. आता नोकरी आणि बिझनेस याच्यामध्ये फरक काय? तर थोडक्यात तुम्हाला मी सांगतो, की पैसे कमवणं आणि खूप पैसे कमवणं ह्यात खूप फरक आहे. आय रिपीट, पैसे कमवणं आणि खूप पैसे कमवण्यात खूप फरक आहे. जॉब, नोकरी करणं वाईट नाही आहे, बट तिथं कसं होतं, की आपल्याला एक कुठंतरी लिमिटेशन्स येतात. आता मी थोडंसं वर जाऊन म्हणेन, थोडं जरा बियॉन्ड जाऊन बोलेन मी, की एखाद्या व्यक्तीला समजा ₹1,00,000 पगार आहे, सॅलरी आहे. तर तो कुठंतरी एक सॅटिस्फाईड झोनमध्ये गेलेला असतो. ₹1,00,000 सॅलरी. समजा बाबा ₹50,000 EMIs असतील किंवा काही गोष्टी समजा खर्च जर झाले, तर बाकीचे पैसे आहेत स्पेअर किंवा सेव्हिंगसाठी किंवा ॲक्सिडेंटल फंडसाठी किंवा काय, हे कुठेतरी त्या झोनमध्ये जाऊन लोकं बसतात. सॅटिस्फॅक्शन किल्स युअर ग्रोथ. तुम्ही जर सॅटिस्फाईड झाला, तर तुम्ही कधीही खूप खूप पैसे नाही कमवू शकत. खूप पैसे. लक्षात घ्या, मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास आणि श्रीमंत या गोष्टींमध्ये खूप फरक आहे. बिझनेस का करावा? तर तुमची स्वप्न तुम्ही नॉट एक्झॅक्टली 100% तुम्ही तुमच्या जॉब प्रोफाईलमधून पूर्ण करू शकत नाही. हे फॅक्ट आहे. हे फॅक्ट आहे. तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा, स्वतः तुम्ही विचार करा आणि मग मला तुम्ही उत्तर द्या या गोष्टीचं, की स्वप्न पूर्ण करण्यासाठी, खूप मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यवसाय हाच एक ऑप्शन आहे. आणि ऑफकोर्स तुम्ही व्यवसायात पडलंच पाहिजे. बिझनेस तुम्ही केलाच पाहिजे. आता मग प्रश्न असा येतो, की लोकांच्या मनात, की बिझनेस करायचा आहे. मग काय बिझनेस करायचा किंवा काय? तुमचं एखादं टॅलेंट, तुमचं एखादं हिडन टॅलेंट असं असतं खूप लोकांच्या बाबतीत, की माहीत नसते की आपलं पोटेन्शियल काय आहे, आपण काय करू शकतो. खूप काही टॅलेंट लोकांमध्ये दडलेले असतात. ठीक आहे. आणि कुठेतरी आपली भीती असते, रिस्क असते. अरे यार नको, रिस्क. बिझनेस म्हणजे रिस्क. बिझनेसमध्ये फक्त रिस्क नाही आहे, रिस्क इज एव्हरीवेअर. आपल्या घरात रिस्क आहे, रस्त्यावर रिस्क आहे, प्रत्येक ठिकाणी रिस्क आहे आज. नो रिस्क नो गेन. तर कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं फार इम्पॉर्टंट आहे आणि व्यवसायामध्ये पडणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि एकदा आपण पाण्यात उडी मारली ना, की आपण पोहायला शिकतो. गरज असते ते पाण्यात उडी मारण्याची. बिझनेसला घाबरू नका. बिझनेसला घाबरू नका. एम समोर ठेवा, टार्गेट समोर ठेवा, मोठी स्वप्न बघा आणि ती मोठी स्वप्न करण्याची ताकद आपल्या विचारांमध्ये असते. हे माझ्या अनुभवाचे बोल आहेत. बाकी तुम्हाला बिझनेस संदर्भात कुठलीही अडचण असेल किंवा येणार असेल, नेव्हिगेट बिझनेस लाईफ सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मी, माझी टीम कायम तुमच्या सोबत आहे. सो डोंट वेस्ट युअर टाईम. गो अहेड वन स्टेप. आय एम विथ यू. वी आर विथ यू. थँक्यू. धन्यवाद.